काय सांगाल कसा असावा नगरसेवक? नगरसेवक देशमुख साहेबांसारखाच असावा. शारण देशमुख साहेबांसारखा असावा. शारंगधर देशमुख साहेबच आम्हाला योग्य वाटतात. नगरसेवक शारंगधर देशमुख सारखा असावा. शारण देशमुखांसारखाच असावा. काम एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. त्यांच्याकडे गेला ना ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर त्यांच्याकडनं आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काम करण्याची पद्धती काम करण्याची पद्धत फॅन्टॅस्टिक आहे, सुपर आहे. डलनेस अजिबात नाही. डॅशिंग असे नगरसेवक आहेत. कार्य करण्याची पद्धत खूप चांगली आहे. एकदा एक विषय जर मांडला त्यांच्या पुढे तर त्याचा सोक्षमोक्ष 24 तासात लागला जातो. तिने ऑन दी स्पॉट येऊन डायरेक्ट ती बघतात काय वाव कुठं काय लागणार आहे किंवा काय नाही. तिथं गेल्यानंतर होय का नाही, माणसाला रेंगाळत ठेवणे ह्या गोष्टी तिथं होत नाही. तुमचं काम होणार का नाही हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आणि तिथं होय का नाही लगेच जागेवर रिझल्ट कळणार. नगरसेवक शारण देशमुख खरोखर साहेब भारी आहेत. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजले. शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील समस्या जाणून घेतोय. होणारा नगरसेवक कसा असावा, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 9चा कितपत विकास झाला, येथील प्रलंबित असणारे प्रश्न काय आहेत आणि त्याचबरोबर एकंदरीत नागरिकांच्या या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय प्रतिक्रिया आहेत हे आपण थेट जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून. मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये. काही नागरिक या ठिकाणी आहेत, तर जाणून घेऊयात एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल विकास झालाय काय? आमचा विकास झाला आहे. शारणधर देशमुख साहेबांनी मी एक कॉल केला. आमच्यासमोर कोंडाळा होता. एक कॉल झाल्यानंतर त्यांनी एक दिवसात लगेच ते कोंडाळा इथून हटवून गेला. आमची लहान लहान मुलं होती. साहेब म्हणलं ह्या कोंडाळा जायला पाहिजे, तर त्यांनी तो विकास आमचा केला. इथं LED लावला. परत आमच्या इथं कॉर्नर कट्ट्यावर त्यांनी 2 टेबल टाकलं वयस्कर लोकांसाठी आणि इथं विकास झाला आहे. शारण देशमुख साहेबांनी हा विकास केलेला आहे आणि जय हो. काय सांगाल नगरसेवक कसा असावा? शारण देशमुख साहेबांसारखा असावा नगरसेवक. कारण का एक कॉल केल्यानंतर शारण देशमुख साहेब इथं येतात. आता बघा की आम्ही कोंडाळा म्हणलो, कोंडाळा गेला नाही इथला आमचा इथं. बरं, आमच्या लहान लहान मुलं आहेत त्यामुळे गेला ना. मग तसा नगरसेवक असावा आम्हाला वाटलं. देशमुख साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे पद्धत त्यांची, चांगली आहे. कॉल केल्यानंतर लगेच येतात आणि आमचा प्रभाग एकदम स्वच्छ. तिथं खाली हे केलं RCC तिने हे केलेलं आहे सगळ्या बिल्डिंगमध्ये आणि तिने चांगलं कार्य केलं. त्याच्यामुळे शारण देशमुख आम्हाला पसंत आहेत. आता एकंदरीत काय सांगाल कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर आली पाहिजे? महायुतीची सत्ता आली पाहिजे. हा, कारण का महायुती आता सगळीकडेच आहे ना. महायुती वरती पण आहे, मग खाली पण प्रश्न सुटतील ना. बरं आहे ना. वरती पण महायुतीची सत्ता असल्यामुळे खाली पण महायुती सत्ता पाहिजे. निधी येतील इकडं आपल्याकडं आणि आपली प्रभागाची हे होईल. खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागाचा विकास झाला काय? प्रभागाचा विकास झालेला आहे. देशमुख साहेबांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. काय काय केले त्यांनी साधारण? का आमच्या इथले बागेतली कामं म्हणा, बागेतली कामं, कोंडाळ्याचा प्रश्न होता तो पण, बाकडी वगैरे टाकली ज्येष्ठ नागरिकांसाठी. परत बागेच्या इथं खेळांचं साहित्य वगैरे सगळं त्यांनी पहिल्यापासून काम, पेविंग ब्लॉकचं त्यांनी काम सगळं चांगलं केलेलं आहे. रस्त्याची कामं पण चांगली केलेली आहे. दादा काय सांगाल कसा असावा नगरसेवक? नगरसेवक देशमुख साहेबांसारखाच असावा. काम एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. एवढं तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती सांगताय, एकंदरीत कशी आहे काम करण्याची पद्धत त्यांची? काम करण्याची पद्धत त्यांची एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. कुठल्याही कामाला लगेच तातडीनं उत्तर देणार लगेच. ती त्यांची पद्धत एक नंबर आहे. कुठलंही जरी काम घेऊन गेले तरी त्वरित करणार. कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते तुम्हाला महापालिकेत? महायुतीची यावी. असं काय वाटते? केंद्रात त्यांची सत्ता आहे, वर महाराष्ट्रात पण त्यांची सत्ता आहे, महापालिकेत पण त्यांची सत्ता आली तर टप्प्याटप्प्यानं सगळी कामं होणार त्यांची महायुतीची. त्यामुळे महायुतीची सत्ता यावी. दादा महापालिकेची निवडणूक खूप वर्षांनी होते, काय सांगाल प्रशासकांचा कारभार चांगला होता, काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची खूप गरज आहे. प्रशासकांचा कारभार काही चांगला दिसत नाही आहे. कोल्हापुरी सगळं खड्ड्यात आहे आणि त्यासाठी शारण देशमुख असं आम्हाला वाटते की आमच्या भागातून नगरसेवक निवडून येऊन त्यांनी महापौर होऊन त्यांची जी काम करण्याची स्टाईल आहे
जी आंबाड्यांमध्ये स्टाईल आहे त्यांची काम करण्याची, आंबाड्यांग असू दे, परत आपलं फुलेवाडी असू दे, परत आपलं सानेगुरुजी असू दे, रिंग रोड असू दे, जो भाग त्यांनी एवढा सगळा चांगला ठेवला आहे तसाच भाग पूर्ण कोल्हापूर व्हावं अशी सगळ्या कोल्हापूरवासींची इच्छा आहे. माझी सोडून द्या, सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यासाठी आमची इच्छा आहे की सारंग देशमुख साहेब हे निवडून येऊन लगेच महापौरपद घेऊन त्यांनी पूर्ण कामे करायला पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे. एकंदरीत काय सांगाल, देशमुख साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? देशमुख साहेबांची काम करण्याची पद्धत एकदम चांगली आहे. तिथं गेल्यानंतर होय का नाही, माणसाला रेंगाळत ठेवणे ह्या गोष्टी तिथं होत नाहीत. तुमचं काम होणार का नाही हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आणि तिथं होय का नाही लगेच जागेवर रिझल्ट कळणार. म्हणजे असं नाही की तुम्ही उद्या या परवा या, ह्या गोष्टी साहेबांच्या इथं नाही आहेत. ह्या पद्धतीची साहेबांची कार्यकिर्दी आहे. तुम्हाला काय वाटते, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? सत्ता महापालिकेवर यावी आता भाजप आणि शिवसेनेची यावी आणि राष्ट्रवादीची. कारण आता सगळी केंद्रात पण त्यांची सत्ता आहे, राज्यात पण त्यांची सत्ता आहे आणि आता बघायला गेला तर कोल्हापुरात पण जे खड्डे बिड्डे सगळे आहेत, निधी खेचून आणण्यासाठी सारंग देशमुख साहेब हे सक्षम आहेत की निधी कसा खेचून आणायचा, काय करायचं, कसं करायचं सक्षम आहे. त्यामुळे सारंग देशमुख साहेब हा म्हणजे एक पर्याय आहे भागासाठी. खूप वर्षांनी निवडणूक होते, प्रशासक होते याआधी. तुम्हाला काय वाटते, प्रशासक बरे काय पाहिजे नगरसेवक? नगरसेवक पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही, विकास होणार नाही भागातला विकास कधी होतो ज्यावेळी नगरसेवक इथे येऊन स्वतःहून पाहतो त्यावेळी परिस्थिती कळते आपल्याला किंवा काय आहे किंवा काय नाही. म्हणून कुठल्या गोष्टी होत नाहीत, समोर आल्यानंतरच कळतात सगळ्या गोष्टी काय होणार आहे किंवा काय नाही. नगरसेवक सारंग देशमुख खरोखर साहेब भारी आहे. स्वतः येऊन ती पाहणी करतात, पहिला बघतात की काय प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचणी आहेत, सगळ्या अडचणी बघून ते त्या कामाला सुरुवात करतात. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? हे तुम्हाला डायरेक्ट त्यांनी ऑन दी स्पॉट येऊन डायरेक्ट ती बघतात काय वाव कुठं काय लागणार आहे किंवा काय नाही. बेड म्हणा किंवा आपलं बागेचं काम म्हणा, कोंडाळा म्हणा किंवा लाईट म्हणा, पाणीचा प्रॉब्लेम म्हणा, घरफाळा म्हणा, कुठलेही काही प्रॉब्लेम असू देत त्यांच्याकडे गेला ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. 100% नाही, 1,00,000% तो प्रॉब्लेम तो सॉल्व्हच होतो. काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? महायुती, भाजप, शिवसेना. हा. केंद्रातला इथं पण व्हायलाच पाहिजे ना, त्याशिवाय प्रगतीच होणार नाही ना. एक तर कुठे ना कुठे तर व्हायला पाहिजे ना, त्याशिवाय तर प्रगती होणार नाही, विकास पण होणारच नाही. काका नमस्कार. नमस्कार. निवडणूक आहेत महापालिकेच्या, ओके. काय सांगाल सध्या प्रभाग 9 मध्ये काय वातावरण आहे? सध्या इथे BJP शिवसेनेला चांगलं वातावरण वाटतंय. कारण सर्वांच्या मनात जसं नगरपंचायत नगरपालिकेला रिझल्ट्स आले, फंड्स येण्याच्या दृष्टीने सेंट्रलमध्ये किंवा स्टेटमध्ये एक सिमिलर गव्हर्नमेंट, सेम गव्हर्नमेंट असेल तर निधी यायला अडचण पडत नाही. एक लोकांच्या मनात बऱ्यापैकी आहे असं मला वाटतं. त्यामुळे कॅन्डिडेट्स चांगले आहेत म्हणजे इथले ह्या बाजूचे. त्यामुळे त्या दोन्ही सगळ्याच गोष्टीनं BJP शिवसेनेला वातावरण चांगलं आहे असं मला वाटतं. कसा असावा नगरसेवक, काय सांगाल? नगरसेवक म्हणजे आता जास्त लोकांच्या काही अपेक्षा नसतात. पाणी, लाईट, वीज हे व्यवस्थित, रोड मुख्य म्हणजे या ज्या मध्ये 100 कोटी खर्च केले, कुठे गेले काय अजून लोकांना ते फार लागलेलं आहे लोकांना. एवढे असं कोल्हापूरसारख्या ठिकाणी एवढं आता आज अंबाबाईला दररोज 2-2 लाख येतात. त्यांचे ते काय इम्प्रेशन घेऊन जात असतील रोड बघून, आम्हाला लाज वाटते. काय सांगाल, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? आतापर्यंत शिवसेना BJPलाच यायला पाहिजे असं वाटतं. निवडणूक होते महापालिकेची, काय सांगाल या प्रभागाचा विकास झालाय? हो, ह्या प्रभागाचा विकास नक्कीच झाला आहे. माननीय शारंगधर साहेबांनी या भागामध्ये आम्हाला महापुराच्या वेळेला पाणी पुरवठा, त्याच्यानंतर दवाखान्याचे, करोनाच्या काळामध्ये दवाखान्याचे भरपूर सोयी केलेल्या होत्या. आणि आता आम्हाला ह्या भागात पाहिजेलं आहे ते मेन म्हणजे रस्ता, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट पाहिजेलं आहेत अजूनही व्यवस्थित. सगळीकडे स्ट्रीट लाईटची गरज आहे आता. आणखीन एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा की रस्त्याच्या भोवतीनं आपल्याला जे घाण दिसतीये ती सुरक्षेच्या व्यवस्थेतून औषधाची फवारणी सारखी व्हायला पाहिजे असं वाटतं. कारण आता उन्हाळा येईल तोंडावरती, औषध फवारणी गरजेची आहे. डास हे ते खूप आहेत.
आणि कचरा व्यवस्थित नेला पाहिजे, एवढं आता सध्या गरजेचं आहे. काय वाटतंय नगरसेवक कसा असावा? नगरसेवक ह्या पदाला शारंगधर देशमुख साहेबच आम्हाला योग्य वाटतात, कारण गेल्या 5 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत, पण आधीच्या जे आमचा प्रॉब्लेम्स आहेत इथले ह्या भागातले, त्याच्यासाठी आम्ही एखादा जरी फोन केला कुठल्याही प्रॉब्लेममध्ये तर त्यांच्याकडनं आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळं आम्हाला तेच योग्य वाटतात. काय वाटते महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? महापालिकेवरती आत्ता सध्या तरी महायुतीचीच असावी असं वाटते. काय सांगाल, खूप वर्षांनी निवडणूक होते, विकास तसा झालाय काय? विकास झाला आहे पण संत गतीने झाला आहे. जेवढा म्हणावा तितका झालेला नाही. याच्यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीनं टॅक्स आणि हे सगळं वेळेवर जर भरतोय तर आम्हाला विकास पण वेळेतच व्हायला पाहिजे. 4 वर्षांनी 5 वर्षानंतर एकदा उमेदवार येऊन आमच्याकडे उपयोगाचं नाही. आणि मुख्य म्हणजे मागच्या वेळेस आमच्याकडून सारंग साहेबांना तेवढा पाठिंबा नव्हता दिला गेला तरीसुद्धा आमच्या भागातील सगळे प्रॉब्लेम त्यांनी वेळोवेळी आमच्या एका फोनवर त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळे यावेळेस आमच्या प्रभाकडून आम्ही त्यांना संपूर्ण जाहीर पाठिंबा दिलेलेच आहे. पण तरी पण आमची अपेक्षा अशी आहे की कचरा उठाव हे ते सगळं आहेच, पण आमच्याकडे रहदारीचा खूप मोठा इश्यू होतो, पार्किंगचा इश्यू होतो आहे, तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कारण की रंकाळ्यावर येणाऱ्या लोकांचे पार्किंग बऱ्यापैकी रहिवाशी भागात होतात आणि ते रहिवाशी भागात जे होतात त्याच्यामुळे रहिवाशी लोकांना जे इतर त्रास होतात किंवा रात्रीवर जे दंगे चालू होतात किंवा मंडळ बसून किंवा बाकीच्या बाहेरच्या लोकांनी दंगा करतात त्याचा आम्हाला नागरिकांना त्रास होतो. भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, मुलं खेळत असतात, म्हणजे चावलं तर परत एक आता बघतोच आपण कोल्हापुरात तो मोठा जटिल प्रश्न झाला की कुत्रे चावतात आणि त्याच्यावर इलाज कुणाकडूनच काही केला जात नाही. त्याच्यावर एक भक्कम उपाय केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं मिरर रिफ्लेक्टर लावले गेलेत, पण आता असं झालं की लावले गेले मागच्या निवडणुकीच्या वेळेस त्यावेळेच्या उमेदवारांकडनं अपेक्षित असतं त्यांनी केलं ते, पण त्याचं आता असं झालं की रिफ्लेक्टर लावले पण ते साफ करायला तर माणसं नाही आहेत, पण त्याचा असून नसल्यासारखा उपयोग आहे. तर जे करत असेल सोयी तर त्याच्या सोयीचा मेंटेनन्स हा तितकाच घेतला पाहिजे, तर त्या सुविधांचा आम्हाला उपयोग आहे. दरवेळेस 5 वर्षांनी उठायचं आम्ही मत द्यायचं आणि पुन्हा त्याच विचार त्यांनी पण विचारायचं आणि आम्ही पण त्यात चर्चा करायची, हे नको. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. देशमुख साहेब स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत त्यांच्याकडून अपेक्षा फार आहेत. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? उत्तम आहे, फार स्पीड आहे त्यांच्या कामाला. एकदा एक विषय जर मांडला त्यांच्या पुढे तर त्याचा सोक्षमोक्ष 24 तासात लागला जातो आणि त्या भागातल्या त्या लोकांच्या ज्या समाज भले त्यांच्या आख्यात येऊ दे किंवा न येऊ दे त्यांनी त्याच्याबद्दलचं आपलं जे करायचं कर्तव्य आहे ते पूर्णपणे पार पाडतात. आणि आम्ही त्यांच्याकडे फक्त नगरसेवक म्हणून बघत नाही तर भावी आमदार म्हणून सुद्धा बघतोय. कोल्हापुरातला एक प्रॉमिसिंग उमेदवार आमच्यासाठी आहेत ते. काय सांगाल, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? अर्थातच जे केंद्रात आहे ते खाली यायला पाहिजे. लक्ष्मी कमळ जर पाहिजे असेल तर आमच्या दारापर्यंत जर लक्ष्मी असेल तर कमळ इथपर्यंत पाहिजेच. त्यासाठी महायुतीची सत्ता यायलाच पाहिजे. आमच्या त्यासाठी पाठिंबा आहे. निवडणूक आहे महापालिकेची, विकास झालाय काय? विकास आतापर्यंत नव्हता पण आता होणार असं वाटते. तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक शारंगधर देशमुख सारखा असावा. का असं का वाटतं? त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये जी काही सुधारणा केल्यात तशा इथं पण व्हाव्यात म्हणून आम्हाला तो शारंगधर पाहिजे. तिची काम करण्याची पद्धत काम करण्याची पद्धत फॅन्टॅस्टिक आहे, सुपर आहे, डलनेस अजिबात नाही. खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, तुम्हाला काय वाटते प्रशासकांचा कारभार बरा काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची गरज आहे. बर, प्रॉब्लेम सगळेच आहेत, भरपूर आहेत. कचरा उठाव, तुमचे सिटी बस, अशा वयस्कर माणसांनी सिटी बसला जाऊन तास दीड तास उभारायचं, मग एखादी सिटी बस येणार, त्यात जागा असेल तर जायचं, नसलं तर ते डबल बिल पण निघून जातं. हा मुख्य आणि मोठा प्रश्न आहे सिटी बसचा. त्यानंतर रस्त्यांचा काय, रस्ते काय, कुठलं तो वाहन गेलं की धाडकन आवाज येतो, ते घरात आत बेडरूममध्ये पर्यंत जातो. हे रस्ते व्हायला पाहिजे. प्रभागाचा जर अभ्यास केला तर काय काय अजून समस्या या प्रभागात आहे? समस्या आता सध्या तरी मुख्य या दोनच आहे, रस्ते, सिटी बस आणि ससा बघ काय. तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असावा? स्वच्छ मध्ये पांढरा शुभ्र, कारभार जर स्वच्छ असावं, तो पांढरा नसला तर चालेल, पण कारभार स्वच्छ असावा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी काय सांगाल? आता काय BJPची यावी, कारण त्यांचं सगळं आहे, निधी त्यांनाच मिळणार, सगळं त्यांच्याकडेच आहे आणि ते लोक बऱ्यापैकी वाटतात. खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल
प्रशासक बरे काय पाहिजे नगरसेवक? नाही, नगरसेवक हे पाहिजेतच, कारण प्रशासकावर नियंत्रण हे नगरसेवका थ्रूच केलं जाईल. कारण काय त्यांना परत काय होतं, कामं करायला त्यांच्या परत हे करायला जातं. त्यामुळं नगरसेवक हे आवश्यकता आहे. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा जसं काका म्हणाले तसं पूर्ण ते स्वच्छ असायला पाहिजे. कारण त्याच्या कारभाराची पद्धतसुद्धा म्हणजे एका फोनवर तिचं काम व्हायला पाहिजे. म्हणजे नागरिकांचं इथलं त्यानं प्रशासकाला कॉल केल्यानंतर एका कॉलमध्ये काम व्हायला पाहिजे. या प्रभागातून देशमुख हे निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, त्यांचं काम करण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्यांचं म्हणजे कसं असते, प्रशासकावर जो आपला वचक पाहिजे ते त्यांची ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्यामुळं शारंग देशमुख साहेब हे अतिशय चांगले उमेदवार आहेत. कशी आहे काम करण्याची पद्धत? अतिशय छान आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना, वचक ठेवणे हे महत्त्वाचं आहे प्रशासकावर. त्यामुळं त्यांची ताकद आहे तेवढी, म्हणून नगरसेवक ते आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? आता कसं आहे, सर्वांना बघितलं जसं ट्रिपल इंजिन जसं त्या पद्धतीनं म्हणतात तसं देशामध्ये राज्यामध्ये त्यांची सत्ता असल्यामुळे की आपल्याला जर भरीव निधी पाहिजे असला, म्हणजे हा काय रस्त्याचा म्हणा किंवा गटर वगैरे हा नगण्य विषय आहे म्हणजे माझ्या दृष्टीनं. कारण शहरामध्ये एवढे समस्या मोठ्या आहेत, त्या जर तुम्हाला सोडवायच्या असेल तर महायुतीच्या सरकारच येणं गरजेचं आहे. कारण उड्डाण पूल म्हणा वगैरे हे ट्रॅफिकचे विषय फार मोठे आहेत. गटर हे फार मोठे विषय असल्यामुळे त्यांची सत्ता येणं होतं. कारण निधी ह्याला भरपूर लागणार आहे. हे बाकी जसं पक्ष आहे तसं ते निधी आणू शकणार नाही त्या पद्धतीने. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागाचा विकास झाला का? तसा झालेला आहे आणि आता अजून व्हावा अशी इच्छा आहे. काय अजून प्रमुख प्रश्न काय आहेत? प्रमुख प्रश्न म्हणजे कचरा उठाव. हे आता या घंटागाडी रेग्युलर येत नाहीत, हरिओम नगर किंवा ह्या साईड रेग्युलर येत नाही. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. हा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक शारंग देशमुखांसारखाच असावा. असं का वाटते? त्यांची काम करण्याची पद्धतच ही आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असा तो नेता आहे. महापालिकेवर कोणाची सत्ता यावी काय वाटतं? महायुतीची सत्ता आहे. खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, तुम्हाला काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता, काही गरज आहे नगरसेवकाची? प्रशासकाचा कारभार हा अनियमित होता. कारण अधिकारी वर्ग हा स्थानिक असतो, प्रशासक हे बाहेरून येत असतात IPS मधून आणि IAS मधून. तर त्यांना तेवढे हँडल करता येत नाहीत, का तर भाषेचा प्रॉब्लेम येतो. आणि त्यामुळे प्रशासकापेक्षा हा नगरसेवक असणे कधीही चांगले. अजून या प्रभागातल्या समस्या काय आहेत काय सांग? या प्रभागामध्ये सध्या बस व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. आणि प्रमुख म्हणजे इथे आपल्या इथे रंकाळा जवळ आहे आणि पर्यटक बाहेरचे येणारे पर्यटक खूप येत असतात. तर त्यांच्याकरता लेडीज टॉयलेटची सोय होणं अत्यंत गरजेचं आहे. कमीत कमी 4 लेडीज टॉयलेट होणे ह्या भागात गरजेचं आहे. आणि त्यामुळे महिलांचा खूप अडचण होते. तर तो प्रश्न तातडीने सोडवणे हा गरजेचा आहे. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष आणि आपल्या प्रभागातील ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि ज्यांनी मतदान नाही केलेलं आहे त्या दोघांची पण काळजी घेणार असावा आणि दोघांच्या पण समस्या सोडवणार असावा. त्यानं दुजाभाव न ठेवता लोकशाही मार्गाने प्रत्येकाची कामं करणे हे गरजेचं आहे. हे ज्या सर्व समस्यांचा तुम्ही पाढा वाचला, त्या सर्व समस्या कोण सोडवू शकतो? एक सक्षम नगरसेवक, एक कर्तव्यदक्ष नगरसेवकच ह्या, आणि ज्याला भौगोलिक स्थितीची रचनेची जाण आहे आणि ज्याला भागातील समस्याचा जाण आहे, तोच हे प्रश्न सोडवू शकतो. तर या प्रभागातून शारंगधर देशमुख निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल? शारंगधर देशमुख अतिशय कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग असे नगरसेवक आहेत. कार्य करण्याची पद्धत खूप चांगली आहे. महानगरपालिकेमधील प्रत्येक विभागाची, प्रत्येक प्रभागाची त्यांना योग्य माहिती आहे. कधीही फोन केला, काही असल्या अडचण असेल, लगेच त्यांचे सेवा उपलब्ध असते. देशमुख साहेबांनी त्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेत जवळपास आतापर्यंत 23 लाख शेणी दान केलेले आहेत. तसेच करोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम खूप वाखाणण्यासारखं आहे. त्याचबरोबर जेव्हा महापूर आला होता 2020 आणि 21ला, त्यावेळी प्रभागामध्ये पाण्याचे टँकरने पाणी देणे, त्यानंतर लोकांना अन्नधान्य व्यवस्थित पुरवणे, हे अतिशय काम त्यांनी
कार्यतत्परतेने केले, जेणेकरून लोकांना कुठलीही अडचण होता कामा नये ह्याची त्यांनी खूप काळजी घेतली होती. नक्कीच. तर आपण आता प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.